आज मी मस्त अशी कुप्याची बिर्याणी बनवली होती. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असतात. तर खूप खूप दिवसापासून माझी इच्छा होती की कुप्याची बिर्याणी मला ट्राय करायची. तर आज त्याला मुहूर्त आला आहे. म्हणजे मला का करायची, बिकॉज ना त्या दिवशी मला अस्मिता ताईने कुप्याची बिर्याणी पाठवली होती. इतकी टेस्टी झाली होती ना, खूप मस्त, एकदम चिकनच्या बिर्याणीला पण फिकी पडेल एवढी टेस्टी झाली होती. म्हटलं आज मी ट्राय करतेच काय करून. ॲक्च्युली मला त्याच बनवून देणार होत्या, तर मी इन डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली असती, पण त्यांना थोडं काम आलं म्हणून आज त्यांना जमलं नाही आणि मलाही वेळ नव्हता सकाळी कुप्पा सगळा रेडी करायला. तर म्हटलं आत्ता मी बनवते, थोडा माझ्याकडे वेळ. सगळ्यात पहिले मी खिमा बनवायला घेतला रोटीसोबत खायला. कांदा टोमॅटो मस्त बारीक चिरला, आलं लसूणची पेस्ट टाकली, आपला कोळी मसाला टाकला, मीठ वगैरे सगळं टाकलं आणि खिमा बनवला होता ऑलरेडी घरात. तो मग मी मस्त बारीक बारीक, एकदम बारीक 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 केला कुप्याचा. त्याच्यातले काटे वगैरे सगळं काढून टाकलं होतं. मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. जर तुम्हाला नसेल पाणी टाकायचं तर वाफेवरही शिजेल, पण मी सांगेल थोडं तरी पाणी टाका. आणि एका साईडला कुप्याचा खिमा रेडी करायला ठेवला. एका साईडला आता मॅरिनेशन करूया आपण बिर्याणीचा. कुप्पा घेतला, बोनलेस कुप्पा घेतला आहे, सगळे काटे वगैरे काढून, आणि त्याचं साल असतं ना तेही काढा असं मला त्यांनी सांगितलं. मी त्या पद्धतीने तुम्हाला सगळं सांगते. दही घेतली, त्याच्यानंतर हा जो चमचा दिसतो ना त्याच्याप्रमाणे मी सगळं मेजरमेंट घेतलं होतं. 1 चमचा हळद टाकली होती, 1 चमचा कोळी मसाला, लाल तिखट, परत काश्मीरी मिरची पावडर, आणि तो बिर्याणी चिकनचा जो बिर्याणी मसाला आहे ना तो पूर्ण पॅकेट टाकला होता. 25 रुपीजचा असतो तो, पूर्ण टाकला होता. आणि ऑलरेडी मी बिरिस्ता रेडी करून ठेवला होता. आणि त्याच्यामध्ये परत जिरा पूड ते पण टाकलं होतं. सगळं मिक्स केलं. आणि प्लस लिंबू मेन पिळा, त्याचा स्मेल येणार नाही म्हणून लिंबू पिळून एका साईडला हे करून ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर एका साईडला आपला कुप्याचा खिमासुद्धा रेडी होता, इतका टेस्टी लागतं. त्याच्यानंतर एका साईडला मी तांदूळही बॉईल करायला ठेवलं होतं. आणि आता म्हटलं ग्रेव्ही बनवून घेऊया बिर्याणीची मस्त अशी. मी 1 टोमॅटो पूर्ण त्याची पेस्ट केली होती आणि ती डायरेक्ट ऑइलमध्ये टाकलं. हे ऑइल मी जे बिरिस्ता बनवलं होतं ना कांदा फ्राय, तेच ऑइल घेतलेलं आहे मी, वेगळं नाही घेतलं. त्याची टेस्ट अजून छान येते. आणि आपलं मॅरिनेशन सगळं मी ऑइलमध्ये टाकलं आहे, तेलामध्ये टाकलं आहे. मिक्स मस्त करून घ्या. मी एवढं हळूहळू करते कारण की ना ते थोडंसं सटकत होतं म्हणून. आणि मिक्स झाल्यावर मी तसंच झाकण ठेवलं, पाणी टाकलं नाही. त्याच्यानंतर थोडंसं मी पाणी टाकलं होतं. आणि एका साईडला आपला हे ग्रेव्ही पण रेडी होती आणि माझं तांदूळ पण रेडी झालं होतं. भात मस्तपैकी सुट्टा असा खिलासा राईस झाला होता. आणि आपली फायनली कुप्याची बिर्याणी रेडी आहे. मी ना राईस टाकून पण 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर असंच ठेवलं होतं दम द्यायला. आणि बघू शकता तुम्ही तांदूळ किती सुटसुटीत असे झालेत. इतकी टेस्टी बिर्याणी झाली ना, यम. अस्मिता ताई सारखीच झाली आहे, सेम डिट्टो. मी त्या दिवशी खाल्ली होती ना तशीच खूप मस्त अशी झाली होती. कुप्याचा खिमा सोबत रोटी, सोबत कोशिंबीर, सोबत कुप्याची बिर्याणी. दॅट्स इट फॉर व्हिडिओ.